चला तर मग मित्रांनो, सुरू करूया एका नवीन कथेला. अंकित, सुरेखा, मी आलोय. घरी आल्या आल्या मी नेहमीप्रमाणे हाक दिली आणि दरवाजातल्या शूजच्या टेबलमध्ये शूज आणि सॉक्स काढून ठेवायला लागलो. काहीच रिप्लाय आला नाही. अरेच्चा, ही कुठे गेली? बाथरूममध्ये असेल कदाचित, असा विचार करून मी नेहमीप्रमाणे हॉलच्या सोफ्यात रिलॅक्स व्हायला बसलो आणि टी व्ही लावला आणि थोडीशी टाळीला ढील दिली. 5 मिनिटं झाले आणि सुरेखा बेडरूममधून बाहेर आली. थोडीशी उतावीळ, हिरमुसलेली अशीच दिसत होती. मी विचारलं, काय झालं गं? झोपली होतीस का? थोडं डोकं दुखत होतं. बरं बरं, आराम कर. मी चहा करू का तुला? मला ठेवणारच आहे. हो, तुम्ही प्या. मी प्यायले थोड्या वेळपूर्वीच. झोप तू जा. मी उठवेल तुला थोड्या वेळाने. असं बोलून मी किचनमध्ये चहा ठेवायला उठलो. पण सुरेखा बेडरूमच्या दरवाजाबाहेरच तशीच उभी होती. मी किचनमध्ये गेलो आणि भांडी काढायला लागलो. सिंकमध्ये काहीच भांडी नव्हती, म्हणजे हिने चहा घेतलाच नव्हता. फ्रीजजवळ गेलो व दूध बाहेर काढून फ्रीजचा दरवाजा लावला आणि माझं डोकं काम करायचं बंद झालं. कारण फ्रीजच्या दरवाज्यामध्ये पडलेल्या थोड्याशा पुसट अशा प्रतिबिंबामध्ये मला दिसलं की सुरेखा गपचूप कोणाला तरी बेडरूममधून बाहेर काढून पटकन दरवाजाबाहेर घेऊन गेली. इतकंच नाही, जाताना त्याला एक किसही दिली. झालं, माझ्या सोन्यासारख्या संसाराचं हिने वाटोळं लावलं. काय कमी पडले हिला? रपटायला पैसा होता, घर होतं, गाड्या होत्या, समाजात स्टेटस होतं. तिला क्लबिंग आवडतं म्हणून स्त्रियांच्या क्लबमध्ये सभासदही होती. खर्चाला क्रेडिट कार्ड होतं, मित्रमैत्रिणी होत्या, बँकेत मोठमोठ्या ठेवी होत्या, खर्चाची परवानगी होती. आम्ही दोघंच होतो, म्हणजे सासू सासऱ्यांचाही रुबाब नव्हता. माझे आई वडील मोठ्या भावासोबत अमेरिकेत राहतात. मीही हिला घेऊन आधीमध्ये बाहेरच्या देशाच्या ट्रिप केल्यात, रोमॅन्टिक डिनर केलेत. हिला आवडतात म्हणून सोबत डान्सिंग क्लासही केलेत. तर मी बऱ्यापैकी दिसत होतो. वाचा ब्रेकअप झाल्यानंतर मी घरच्यांची निवड दिलेल्या हिच्याशी लग्न केलं होतं. लग्नाला 5 वर्ष झाले आहेत. मी सेक्समध्ये बऱ्यापैकी आहे. माझे लिंगसुद्धा अगदी नाही म्हणाले 5.5-6 इंच आहे. चांगली शरीरसृष्टी आहे. कमीत कमी अर्धा तास तरी मी संभोग करतो. आठवड्यातून 5 वेळा तरी करतोच. तशी माझी इच्छा रोजच असते, ही दमलेली असते म्हणून. तरीही आठवड्यात 5 पेक्षा कमी वेळा कधी झाल्याचे मला आठवत नाही. ती पूर्णपणे तृप्त होत नाही तोपर्यंत तिला कधी संभोगात एकटंही सोडलं नाही. तरीही अशी का वागली असेल? काय होतं त्याच्यात, ज्यासाठी तिने असं पाऊल उचललं असेल? असेल ते काहीही असो, मी या प्रकरणाबद्दल आता काय करायला हवे? मला असं वाटतं की रागात निर्णय घेण्यापेक्षा या सर्व प्रकरणाबद्दल आधी नागेशला सर्व सांगावं. नागेश माझा बेस्ट फ्रेंड. त्याला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. अगदी चड्डी घालायला लागल्यापासून आम्ही एकत्र होतो. यापेक्षाही जास्त सांगायचे म्हणजे मला माझ्या स्वतःपेक्षा जास्त ओळखणारा असा माझा मित्र आहे. ठरलं, आता काहीच दाखवायचे नाही चेहऱ्यावर. नागेशला सांगितल्यावर तो काय म्हणतोय ते पाहू, मगच निर्णय घेऊ. चहाचा विचार सोडून मी किचन बाहेर आलो आणि बाथरूममध्ये निघालो. तिथे सुरेखा हातपाय धुवत होती. मला पाहून माझ्याकडे पाहत असली. म्हणाली, का हो, ना चहा नाही केलात? थोडीशी रिलॅक्स झालेली नक्कीच दिसत होती. आता तिचा चेहरा फ्रेश होता. मग बेडरूममध्ये जाईल की काय या भीतीने तशी वाटली असेल. नाही, आता हातपाय तोंड धुवून कपडे बदलतो. खूप गरम झालंय, मी म्हणालो. ठीक आहे, तुम्ही आवरून घ्या. मी आपल्यासाठी तुमच्या आवडता स्पेशल माझ्या हाताचा चहा करते, सुरेखा म्हणाली आणि टॉवेलने चेहरा पुसत किचनमध्ये गेली. किती इनोसंट वाटते ती. मला वाटतं दुसरं काही प्रकरण आहे. माझा वाढदिवस जवळ आलाय म्हणून तर ही गुपचूप काही प्लॅन करत नाही आहे ना? किस केल्याचा मला भास झाला असेल का? पण तो पुरुष तर होता नक्कीच. असा कुठला पुरुष आहे की ज्याला ती बेडरूममध्ये घेऊन जाते? सोड, नागेशशी बोललो की मग ठरवू, असा विचार करत मी कपडे काढून शॉवर चालू केला आणि आंघोळ करायला लागलो. आंघोळ करून नुसता टॉवेल गुंडाळला आणि बेडरूममध्ये कपडे घालायला जाणार की तिने हाक मारली, अहो चहा घ्या आधी, थंड होईल. म्हणून मी बाहेर आलो. ही सोफ्यावर बसलेली टीव्हीवरची कॉमेडी मालिका पाहत होती. चहाचा कप उचलला. चहा पिता पिता माझे लक्ष तिच्याकडे होते. अचानक तिने माझ्याकडे पाहिले आणि विचारलं, काय पाहताय हो? काही नाही. बायकोकडे पाहू पण शकत नाही का? नाही, तुम्ही पहा, पण तुमचा छोटू दुसरंच काहीतरी पाहतोय, असे म्हणत तिने माझ्या टॉवेलकडे एकच चावट कटाक्ष टाकला. म्हणून मी खाली पाहिले तर आमचा बाबूराव ताट उभा. मला आश्चर्य वाटले. या हरामखोराला काही समजतच नाही. खुशाल ताट उभा आहे, ते पण अशा परिस्थितीमध्ये. ती हसली, म्हणाली, साहेबांना पण तल्लफ झाले वाटतं. ती असे म्हणाली आणि काय सांगू, माझा बांबू उड्या मारायला लागला. का माहीत का, पण मी अतिशय एक्सायटेड झालो. सेक्स करायची भयंकर इच्छा उफाळू आली. न राहून मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तर माझा चेहरा वाचून लगेच ती म्हणाली, नाही हा, आता काही नाही, रात्री पाहू. 5 वाजलेत, संध्याकाळची वेळ आहे. थोडीशी तर लाज ठेवा. पण ऐकतो तो माझा छोटू कसला. मी तिला जबरदस्तीने मिठी मारली.
ती घाबरून म्हणाली, अहो दरवाजा उघडाच आहे. म्हणजे थोडक्यात ती सुद्धा तयारच होती. नुसती नकटा विरोध करत होती. मी पटकन जाऊन दरवाजा लॉक केला. तर तेवढ्यात ती स्वयंपाकघरात पळाली. मी पण तिच्या मागून किचनमध्ये गेलो. चहाची भांडी धुवायला काढत होती. मी पण हळूच मागे जाऊन उभा राहिलो आणि तिला मिठी मारली. नाही भांडी घासते. हात खराब आहेत, ती म्हणाली. काही हरकत नाही, मला तुझे हात थोडीच लागतायत. असे म्हणून मी हळूच तिची साडी मागून वर उचलून तिने काही चड्डी घातली होती. मी म्हणालो, अरे बा, काळ्या काळ्या चड्डीत गोरी गोरी चिमणी. ती हळूच हसली. म्हणाली, हो मॅडम, पण तुमच्याच माळेची मणी. बघा ओली झाली आहे. तिने असे म्हणताच माझा बांबू टनाटन उड्या मारायला लागला. मी पटकन टॉवेल सोडलं आणि नागडा झालो. मागून बांबू तिच्या चड्डीवरच ठेवून हळूहळू ठोके मारायला लागलो. बांबूला तिच्या पार्श्वभागावर घासायला लागलो. तिने पण हळूहळू पुढे मागे होत साथ द्यायला सुरुवात केली. मी तिच्या साडीवरूनच तिचे आंबे दाबले. तर ती ओरडलीच, हळू ना, किती वेळा सांगायचे तुम्हाला, मला दुखतं. मी तिचे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि दाबायचा कार्यक्रम चालूच ठेवला. तिने कप विसळले आणि किचन टेबलवर हात ठेवून थोडीशी कंबर झुकली. घाला ना लवकर, भिजली आहे ना ती. तिला आता असह्य झालंय. मी म्हणालो, सब्र करू जानू, आणि तसाच घासत थोडा स्पीड वाढवला. इतक्यात तिने तिचा हात मागे करून चड्डीचा पदर बाजूला केला आणि मला कळायच्या आत बांबू गपकन तिच्या चिमणीत घुसला. तिने एकदम अंग चोरून घेतलं आणि सुस्कारा घातला. ओली असल्याने बांबू एकदम आरामात घुसला. मी धक्क्याचा मोसम कायम ठेवला. ती सुस्कारे सोडत होती. आंबे दाबत तिच्यासोबत संभोग करत होतो. थोडा वेळ झाल्यावर मी तिला फिरवलं, म्हणजे तिचा चेहरा माझ्या बाजूला केला. ती हाताच्या आधाराने किचन टेबलवर उडी मारून चढली आणि चिमणीला तिने पुढे केलं. माझ्या बांबूकडे पाहत म्हणाली, घ्या आता, मनसोक्त. मग मी काय वाट पाहतोय? समोरून माझा बांबू ती चिमणीवर ठेवला. माझ्या बांबूचा सुपडा तिच्या ओल्या चिमणीवर घासायला लागलो. ती तडफडायला लागली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि मला जवळ ओढले. मी तिच्या ओठांमध्ये माझी जीभ घुसवली आणि तिच्या ओठांना अक्षरशः चोखायला लागलो. तिनेही तेच केलं. मी अजून स्पीड वाढवला. चपचप आवाज येत होता. तिच्या चिमणीचं पाणी पांढऱ्या रंगाचं होतं. मी एका हाताने तिच्या चिमणीच्या वरच्या दाण्यावर चोळायला सुरुवात केली. तशी ती अजूनच तडपायला लागली. माझ्या डोक्याला दाबून मला खाली बसवण्याचा प्रयत्न करायला लागली. मला लक्षात आले तिला काय हवं आहे ते. मी हळूच बांबूला बाहेर काढलं आणि खाली वाकून तिच्या चिमणीला चाटायला लागलो. बोटाने दाण्याला घासत होतोच. इतक्या दिवसात मला समजले होते तिला कसे खुश करायचे. तिने माझा दुसरा हात ओढून तिच्या आंब्यांवर ठेवला. म्हणाली, यांना विसरू नका. मी 3-3 आघोड्या सांभाळत लढत होतो. तिच्या चड्डीचा पदर सारखा आड येत होता. शेवटी रागवून मी उभं राहिलो. तिचे पाय वर केले आणि झटकन तिची चड्डी काढून फेकून दिली. ती दिलखुलास होऊन हसली आणि पुन्हा रेडी झाली. तिने माझ्या डोक्याच्या मागे हात ठेवून माझा चेहरा चिमणीवर दाबायचे काम चालू केले. जिभेच्या वळणामुळे आणि सवयीमुळे ती 5 मिनिटातच स्टार्ट झाली. मला समजले मॅडम गाळाल्यात, तरी मी चाटणे चालूच ठेवले. आता तिला त्रास व्हायला लागला. ती मला लांब ढकलू लागली. बांबू दे ना, बांबू पाहिजे, ती विनवणी करू लागली. शेवटी मी तिचे ऐकले आणि उभा राहिला आणि पुन्हा तिला संभोग करायला सुरुवात केली. यावेळी तिने मला तिचा दाना चोळू दिला नाही, त्यामुळे ती लवकर गळते, तेही मला माहीत होतं. शेवटी अजून 5-10 मिनिटे धक्के मारल्यावर ती आणि मी एकत्र गळायला लागलो. मी गळणार आहे म्हणल्यावर लगेच तिने बांबूला बाहेर काढले. किचनच्या टेबलवरून पटकन उडी मारून खाली बसली आणि तिने छोटूला तोंडात घेतलं. आधी तिला तसं करायला आवडायचं नाही, पण मी एकदा तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तसं करायला लावलं होतं. त्यानंतर माझी मर्जी राखण्यासाठी तिने तसं स्वतःहून करायला सुरुवात केली होती आणि नंतर तिला त्याची चटच लागली. रोजच झोपताना एकदा तरी ती माझ्या बांबूला तोंडात घ्यायची. फक्त तोंडातच घ्यायची, ब्लो नाही करायची. पण जेव्हा जेव्हा ब्लो करायची तेव्हा तेव्हा त्याचा पूर्ण मिल्कशेक गिळून टाकायची. एकही थेंब वाया घालवत नव्हती. आत्ताही तिने तेच केले. अनुभवावरून छोटूला कसे हाताळायचे ते ती चांगली शिकली. थोड्याच वेळात माझा छोटू कळला आणि तिने सर्व मिल्कशेक पिऊन घेतला आणि छी थू करत उठली. शी, काय ना तुम्ही पण, अशा अवेळी मला असे करून देत जाऊ नका. मी जाम खुश झालो. तिची रिॲक्शन पाहून जाम हसलो आणि परत बाथरूममध्ये निघालो. मी बाथरूममध्ये घुसायच्या आतच ती पळत आली आणि आधी मी म्हणत बाथरूममध्ये घुसली. मी हसलो आणि तिथे दरवाजात तिला पाहत उभा राहिलो. तिने साडी वर केली आणि खाली बसून लघवी करायला लागली. मी ओरडलो, टॉयलेटमध्ये सू करत जा ना.
लघवी करून झाल्यावर शॉवरने चिमणीला धुतले. नंतर तोंड धुवून ब्रश करायला लागली आणि बाहेर आली. मी नागडाच होतो, परंतु अंघोळ करावी, शॉवर लावला आणि दरवाजा बंद केला. इतक्यात बेल वाजली. वैतागत सुरेखा ब्रश करत करत दरवाजा उघडायला गेली. आहेत का राजे घरी? येतोच ना रे सोसायटी मीटिंगला? नागेश ओरडतच आत आला. या आत्ताच आलेत, शॉवर घेत आहेत, सुरेखा म्हणाली. वा वहिनी, तुम्ही दात घासताय, राजे आंघोळ करतायत, मी डिस्टर्ब नाही केलं ना? नागेशने सुरेखाला डिवचले. सुरेखाला नागेशचा स्वभाव माहीत होता, म्हणून न रागवताच म्हणाली, डोमलाचं डिस्टर्ब, ऑफिसमधून वेळ भेटतो का यांना? सारखं मेलं काम ते. असे म्हणून सुरेखा उठली आणि बेसिनमध्ये तोंड धुवून किचनमध्ये गेली. किचनमधूनच ओरडत तिने विचारलं, भाऊजी चहा घेणार का? आम्ही आत्ताच घेतलाय. केलेला असेल तरच द्या. चहा गरम करून सुरेखा नागेशसाठी एक कप चहा घरी घेऊन आली. काय भाऊजी, लग्न कधी करताय? सुरेखाने विषय काढला. लग्नाच्या विषयाला नागेश खूपच वैतागायचा. त्याची प्रत्येक गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलाबरोबर पळून जायची, त्यामुळे तो वैतागलेला होता आणि लग्न न करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. काउंटर प्रश्न विचारला, वहिनी आधी तुम्ही गुड न्यूज कधी देणार आम्हाला ते सांगा. जितका नागेश लग्नाच्या विषयाने वैतागायचा त्यापेक्षा जास्त सुरेखा बाळाच्या प्रश्नाने वैतागायची. तिला नेहमी वाटे की बाळाच्या येण्याने तिचं फ्रीडम निघून जाईल, म्हणूनच तिने मला बाळासाठी प्रयत्न करू दिला नव्हता. तुमच्या मित्राला विचारा, असं बोलून तिने विषय टाळला. भाऊजी यांना आज पिऊ देऊ नका, उद्या शनिवार आहे, मला लवकर उठून आमच्या किटी क्लबला जायचं आहे. सुरेखाने नागेशला दम दिला. अजिबात काळजी करू नका वहिनी. इतक्यात मी आंघोळ करून टॉवेलवरच बाहेर आलो. मी नागेशला म्हणालो, नाग्या, माझे पण खूप महत्त्वाचे काम आहे. आज सोसायटीची मीटिंग झाली की कट्ट्यावर जाऊ. ओके बॉस. आधी चड्डी तर घाल. शी, काय तुम्ही दोघे विचित्र आहात. असे म्हणत सुरेखा परत किचनमध्ये गेली. मी पटकन कपडे घालून बाहेर आलो. सुरेखा, मी सोसायटीच्या मीटिंगला जाऊन येतो, असे म्हणून नागेशबरोबर बाहेर पडलो. मीटिंग झाल्यावर आम्ही आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. नागेश म्हणाला, बोल रे, काय म्हणतोस? कसलं काम काढलंस? नागेश, सुरेखाचं बाहेर अफेअर आहे. मी डायरेक्ट बोलून टाकले. न्यूक्लिअर बॉम्ब पडल्यावर जितका धिंगाणा होत नाही तितका माझ्या या वाक्याने नागेशच्या चेहऱ्यावर झालेला मला दिसला. काय बोलतोस बावळट, शुद्धीवर आहेस ना? मग मी त्याला आज झालेला सगळा किस्सा सांगितला. नागेश बराच वेळ शांत बसून राहिला. मग शेवटी मीच त्याला झापले. नालायक, बोल ना, काय करू? आधी आपण कन्फर्म करूयात. कसे? मी विचारले. वहिनीला संशय नाही आला ना तुला कळालं आहे असा? अजिबात नाही, मी उत्तरलो. मग एक काम करूयात, माझ्याकडे 2-3 दिवस वेळ आहे, मी तुझ्या घरावर लक्ष ठेवतो. नागेश म्हणाला, पण तुझा जॉब, एक प्रेझेंटेशन करायचे आहे, महत्त्वाचे. मला बॉसने घरून काम करायची परवानगी दिली आहे पुढच्या शनिवारपर्यंत. नागेशने समजवले. मग ठीक आहे, ठरले तर मी पण सुट्टी टाकू का? तुझ्या घरी येऊन थांबेल. सुरेखाला नाही सांगत. मी विचारले. नको, तू काम कर, काही वाटलंस तर मी तुला फोन करून बोलवेल. नागेश म्हणाला, ठीक आहे. पण नागेश, जर हे खरं असेल तर काय होईल माझं? किती स्वप्न पाहिलेत, सगळे धुळीला मिळतील. अंक्या, काही पण विचार करू नकोस. असे काही असेल तरी आपण वहिनींना समजावून सांगू, त्यांचं मन वळवू. तुझ्या इतका चांगला नवरा त्यांना भेटू शकत नाही आणि त्यांनाही ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. नागेशने मला जरा धीर दिला. चल आता निघू. ठीक आहे चल म्हणत मी उठलो. घरी जाताना नागेशने मला विचारले, तुमच्या दोघात काही प्रॉब्लेम तर नाही ना? म्हणजे भांडण वगैरे आहेत का? नाही रे, आम्ही कधीच भांडलो नाही. काही सेक्शुअल प्रॉब्लेम? नागेशने परत विचारले. अजिबात नाही, आम्ही आमचं सेक्स खूप एन्जॉय करतो. ती बोलूनही दाखवते तसे. मला आता काहीच बोलायचं नव्हतं. तो तिच्यावर लक्ष ठेवणार होता. जोपर्यंत गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी याकडे दुर्लक्षच करणार होतो. त्या दिवशी रात्री आमच्या दोघात पुन्हा संभोग झाला. खूप वेळ झाला. ती 3 वेळा झडली आणि मी 2 वेळा झडलो. शेवटी तिची चिमणी सुन्न झाली, म्हणून मी तिला झोपू दिलं. शिवाय तिला सकाळी लवकर उठायचे होते. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा ती आवरून तयार झालेली. मला उठलेलं पाहून ती म्हणाली, अहो उठा, ऑफिसला जायला उशीर होईल. मी आज डब्बा नाही बनवला, तुम्ही आज ऑफिसच्या कॅफेमध्येच खा. मला उशीर झालाच तुमच्या रात्रीच्या कर्तुतीमुळे. मी हसलो. मी कार घेऊन चालले आहे, तुम्ही बाईकवर जा. मला सोबत राधिका वहिनींना आणि नूतन वहिनींना घेऊन जायचं आहे. मी थोडं नाराज झालो. बाईकवर ऑफिसला जायचं मला कंटाळा यायचा. जाताना तिने मला गुड बाय किस दिली. मी तसेच तिला बेडमध्ये ओढले तर ती पटकन बेडरूममधून पळाली. आता नाही, आज आल्यावर, असे म्हणत गेलीसुद्धा. चला तर मग मित्रांनो, या कथेचा भाग 1 इथेच थांबवतो. पुढच्या भागात पाहूयात सुरेखा, नूतन, राधिका, नागेश आणि मी आमच्यात काय घडतंय ते. चला तर मग भेटूया लवकरच पुढील भागात.